तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. निखिल अक्षराला विचारत असतो की जसं अधिपती दादांनी तुला घराबाहेर काढलं तसं जर माझ्या आईवडिलांनी आम्हाला घराबाहेर काढलं तर काय करायचं ते सुद्धा सांग. आणि निखिलचा हा प्रश्न ऐकून अक्षराला काय बोलावं ते सुचत नाही. त्याचवेळी निखिलला अधिपतीचा कॉल येतो. अधिपती त्याच्यावर खूप चिडलेला असतो. तो निखिलला ताबडतोब फॅक्टरीमध्ये बोलावून घेतो आणि मग निखिल अक्षराला सांगतो की ताई, तू एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरी मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे भुवनेश्वरी चंचीची भेट घेते. ती चंचीला एक काम सांगते आणि ते काम करण्यासाठी चंचीसुद्धा आनंदाने तयार होते आणि भुवनेश्वरीचे आभार मानते. मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही आत्ता तुला जे काही सांगितलंय ते कोणालाही कळता कामा नये, अगदी तुझ्या आईला सुद्धा. आणि त्यावर चंची म्हणते की हो मावशी, तू काळजी करू नको, मी मम्मीला सुद्धा काही सांगणार नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते पण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तर चंची म्हणते की मी माझ्या मम्मीची शपथ घेऊन सांगते आणि तुला वचन देते की ही गोष्ट कोणालाही कळू देणार नाही. त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव की जर ही गोष्ट कोणाला कळली तर यावेळी आम्ही तुला घराबाहेर नाही तर कोल्हापूरच्या बाहेर काढू. आणि ते ऐकून चंची घाबरते आणि ती भुवनेश्वरीला शब्द देते की मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये एक मोठा गोंधळ झालेला असतो. निखिलच्या चुकीमुळे एक मशीन बिघडलेले असते. मॅनेजर अधिपतीला सांगत असतो की सरकार त्या मशीनचं काम निखिल बघत होता. मशीन बंद आहे हे त्याला माहीत होतं, पण त्याने ही गोष्ट कामगारांना सांगितली नाही. आज सकाळी एक कामगार आला आणि त्याने ती मशीन सुरू केली आणि मग सगळीकडे शॉर्ट सर्किट झाला. आपलं 1.5-2 कोटीचं नुकसान झालंय. आणि ते ऐकून अधिपती खूप चिडतो आणि त्याच वेळी मग तो निखिल त्या ठिकाणी येतो. अधिपती त्याला विचारतो की त्या मशीनचं काम तूच बघत होता ना? त्यावर निखिल हो म्हणतो. तर अधिपती विचारतो मग मशीन बंद आहे ही गोष्ट तू कोणाला सांगितली का नाही? तिथे एखादा बोर्ड का नाही लावला? तुझ्या चुकीमुळे मशीनचं मोठं नुकसान झाले, ती मशीन ब्लॉक झाली आहे, आता नवीन मशीन घ्यावी लागेल. त्यावर निखिल म्हणतो की दादा मला माफ करा. मात्र अधिपती त्याच्याकडे लेटर देत म्हणतो की यावर सही कर आणि निघ इथून. त्यावर निखिल विचारतो की कशाचं लेटर आहे ते? अधिपती त्यालाच ते वाचायला सांगतो. तर तो निखिलचाच राजीनामा असतो. मात्र निखिल त्यावर सही करायला नकार देतो. तो अधिपतीला म्हणत असतो की मला थोरल्या सरकारांनी कामावर ठेवलं आहे, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. तर अधिपती त्याला सांगतो की मागच्या वेळी एका माणसाने 5 लाखांचा घोळ केला होता, तर आईसाहेबांनी त्याला थेट कामावरून काढून टाकलं होतं आणि आता जर त्यांना समजलं की तुझ्यामुळे 1.5-2 कोटीचं नुकसान झालं आहे तर त्या तुला पोलिसांच्याच ताब्यात देतील. त्यामुळे आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते. आणि अधिपतीचं बोलणं ऐकून निखिल घाबरून राजीनाम्यावर सही करतो आणि तेथून निघून जातो. तर तो मॅनेजर अधिपतीला विचारत असतो की सरकार ही गोष्ट थोरल्या सरकारांना सांगावी तर लागेलच ना? त्यावर अधिपती म्हणतो हो, पण त्यांना कसं सांगायचं ते मी बघतो. आणि मग त्यानंतर तो देखील घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अक्षरा शिवानीला भेटण्यासाठी तिच्या बँकेच्या बाहेर जाते. ती शिवानीला बाहेरच बोलावून घेते. ती शिवानीचा ड्रेस परत करण्यासाठी आलेली असते. तर शिवानी म्हणते की वहिनी काय घाई होती ड्रेस परत करायची? तर अक्षरा म्हणते तसं नाही ताई, पण मला तुम्हाला भेटण्यासाठी निमित्त हवंच होतं ना, कारण मागच्या वेळी मी सगळा राग तुमच्यावर काढला, तुम्हाला वाटेल ते बोलले, त्यामुळे तुम्हाला सहजच भेटणं मला जड जात होतं, म्हणून निमित्त काढून आले. आणि मग त्यावर शिवानी म्हणते की वहिनी मला कशाचाही राग आलेला नाही, कारण मला माहिती होतं की तुम्ही माझ्यावर चिडला नाही आहे, फक्त तुमचं सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर निघालं. आणि मग त्यानंतर ती अक्षराला म्हणते की चला वहिनी आपण चहा घेऊ. पण अक्षरा नकार देत म्हणते की आत्ता मी घरीच जाणार आहे, घरी गेल्यावर घेईल. पण खरं तर घरी जायची सुद्धा भीतीच वाटते. त्यामुळे शिवानी तिला नक्की काय झालं आहे ते विचारते. आणि मग अक्षरा तिला निखिलचे आई वडील घरी आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला असतो तो सांगते. त्यामुळे शिवानीला देखील वाईट वाटते. तर अक्षरा म्हणत असते की माझी चूक नसताना सगळेजण मला चूक ठरवत आहे, त्यामुळे काय करावं ना तेच कळत नाही. तर शिवानी तिला सांगते की वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहायला चला. जोपर्यंत हा पेच सुटत नाही ना तोपर्यंत तुम्ही तिथेच राहा आणि मग त्यानंतर तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा.
तर दुसरीकडे फॅक्टरीत घडलेला प्रकार इराला कळलेला असतो. ती लगेच भुवनेश्वरीला कॉल करते आणि विचारते की मॅडम का केलं तुम्ही असं? तुम्ही आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती ना, मग तरीही निखिलला कामावरून का काढलं? पण भुवनेश्वरीला याबद्दल काहीच माहिती नसते. ती इराला विचारते की नक्की काय झालंय? मग इरा तिला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की अधिपतीने तुमच्या मुलाने तुम्हाला न विचारता निखिलला कामावरून काढलं. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपतींनी जे काही केलं ते बरोबरच केलं. 1.5 कोटीचं नुकसान केलं आहे त्या निखिलने. त्यावर इरा म्हणते की मॅडम मला माहिती आहे त्याच्याकडून चूक झाली, पण प्लीज तुम्ही सांभाळून घ्या. आपल्याला अक्षराताईलासुद्धा घराबाहेर काढायचं आहे ना. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. अधिपतींसोबत आम्ही बोलतो. आणि त्यावर इरा हो म्हणते. त्यानंतर अधिपती जेव्हा घरी येतो तेव्हा भुवनेश्वरी त्याला फॅक्टरीत नेमकं काय झालं आहे ते विचारते. अधिपती तिला घडलेला प्रकार सांगतो, मात्र किती नुकसान झालं आहे हे तो तिला सांगत नाही. भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही घाबरू नका, सांगा आम्हाला. आणि मग अधिपती म्हणतो की आईसाहेब 1.5-2 कोटीचं नुकसान झालं आहे आणि म्हणूनच आम्ही त्या निखिलला कंपनीतून बाहेर काढलं, त्याचा राजीनामा घेतला. तुम्हाला राग तर आला नाही ना? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की नाही अधिपती, उलट तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेतलात हे ऐकून बरं वाटलं. त्यावर अधिपती म्हणतो की असं नाही आहे आईसाहेब, आम्ही तुमच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल कळलं तेव्हा आम्ही विचार केला की जरी ते आईसाहेब असत्या तर त्यांनी काय केलं असतं, आणि मग आम्ही सुद्धा तेच केलं. त्यावर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की आम्ही तर त्याला पोलिसांच्या ताब्यातही दिलं असतं. त्यावर अधिपती म्हणतो की तीच तर आम्हाला भीती होती, म्हणून आम्ही मग त्याचा परस्पर राजीनामा घेतला आणि तुम्हाला याबद्दल कळवलं नाही. मात्र त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही निखिलला कामावरून काढले हे खरं असलं तर यामुळे एक गैरसमज होऊ शकतो. त्यावर अधिपती विचारतो की कोणता गैरसमज? त्यावर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते की आधीच तुम्ही सुनबाईंना हाताला धरून या घराच्या बाहेर काढलं आहे आणि आता त्यांच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा कामावरून काढून टाकलं आहे. यामुळे सुनबाईंना असं वाटेल की आपण त्यांच्या घरच्यांच्या मागे हात धुवून लागलो आहोत, त्यांचा गैरसमज होईल. पण अधिपती म्हणतो की असं काही होणार नाही. ज्यावेळी मास्तरीणबाईंना खरं कारण समजेल त्यावेळी त्या कशाला गैरसमज करून घेतील. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की आम्हाला तुमची आणि सुनबाईंची काळजी वाटली म्हणून आम्ही बोललो. मात्र अधिपती म्हणतो पण आईसाहेब, जर आम्ही निखिलला कामावरून काढलं नसतं तर लोक तुम्हाला बोलले असते, कारण तुम्ही मागे त्या धाईगुडेला कामावरून काढून टाकलं, त्याने 5 लाखांचा घोळ केला म्हणून. आणि आता तर याच्यामुळे 1.5 कोटींचं नुकसान झाले आणि तरीही तुम्ही त्याला कामावर ठेवलं तर लोक तुम्हाला नावं ठेवतील आणि ते आम्हाला चालणार नाही. आणि अधिपतीचं हे बोलणं ऐकून भुवनेश्वरी गप्पच बसते. तर दुसरीकडे अक्षरा शाळेतील कामं करत असते. त्याचवेळी तिला आईचा फोन येतो. आई घाबरूनच अक्षराला सांगते की इराने स्वतःला खोलीत बंद करून घेतला आहे, तू प्लीज लवकर घरी ये. आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.